मी नॉनस्टिक वरून कास्ट आयर्नवर स्विच केलेला आहे। तुम्ही जर माझ्यासारखा नॉनस्टिकची भांडी न वापरता कास्ट आयर्नचीच म्हणजे भिडाच्या भांड्यांचा वापरायचा विचार करत असाल तर इंडस व्हॅलीची ही ऑफर बघून घ्या, कारण मी हीच भांडी मागवलेली आहे। मला खूपच ऑफर आवडली आणि भांडी खूप छान आहे। तर इथे मी ही 3 भांडी मागवलेली आहे। हा तवा आहे, मोठा आहे, छान 30 सेंटीमीटर व्यास असलेला तवा आहे। हा भिडाचा फ्राय पॅन आहे आणि ही कढई आहे आणि या 3 भांड्यांसोबत हे मला तडका पॅन फ्री मिळालेला आहे। या सेटमध्ये असलेल्या डोसा तव्यावर मी डोसे करून बघितले। हा माझा पहिलाच डोसा आहे। पहिला डोसा असूनही अगदी व्यवस्थित सुटला आहे, मस्त पातळ आणि कुरकुरीत डोसा झालेला आहे। या तव्यावर मी स्पॉन्ज डोसा धिरडी करून बघितली, छान झाली। या सेट सोबत हे मॅन्युअल मिळालेलं आहे। यामध्ये ही भांडी कशी स्वच्छ करायची आणि कशी वापरायची ते दिलेलं आहे। तरी यातला तवा मी कसा स्वच्छ केला आणि कसा वापरला हे दाखवते। बाकीची सगळी भांडी अशी स्वच्छ करायची। एखाद्या सॉफ्ट स्क्रबरनी किंवा नायलॉनच्या स्क्रबरनी भांडी घासायच्या साबणाने तवा व्यवस्थित हँडलला मागे पुढे घासून घ्यायचा आणि मग धुवून घ्यायचा। धुवून झाला की हवेत न वाळवता एखाद्या कोरड्या नॅपकिननी व्यवस्थित पुसून घ्यायचा। तवा आधी सीझन केलेला आहे, त्यामुळे अगदी छोटीशी प्रोसेस केल्यावर तवा लगेच छान तयार होतो। सुरुवातीला तव्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। 1 ते 2 चमचे तेल संपूर्ण तव्याला हँडलला मागे पुढे लावून झालं की आता पुन्हा 2 चमचे तेल तव्यावर घालायचं आणि यावर कांदा परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून संपूर्ण तव्याला कांदा व्यवस्थित लागेल अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आणि लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा असा लाल झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि तव्यावर कांदा ठेवूनच तवा व्यवस्थित गार होऊ द्यायचा। तवा व्यवस्थित गार झाला की तव्यावरचा कांदा काढून घ्यायचा। तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि आता यावर तुम्हाला मी पहिला डोसा करून दाखवते। चालू केलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावर पाण्याचा हपका मारायचा आणि व्यवस्थित पुसून घ्यायचा। आता यावर डोस्याचं पीठ घालायचं, अगदी हलक्या हाताने गोल गोल फिरवायचं। तवा छान मोठा आहे, त्यामुळे हवा तितका मोठा आणि पातळ डोसा घालता येतो। डोस्याच्या कडेनी आणि मध्ये थोडं तेल घालते। तेल थोडं जास्त घालते कारण तवा नवीन आहे। एकदा तवा रुळला की अगदी नॉनस्टिक सारखा काम करतो। तर पहिला डोसा असूनही कडा अगदी आपणून सुटल्या आहेत आणि मस्त पातळ डोसा झाला आहे। चमचाही बाहेरून दिसतो आहे, मस्त कुरकुरीत झालेला दिसतोय। तव्यावर मी स्पॉन्ज डोसा धिरडी करून बघितली, छान झाली। तुम्ही हा भांड्यांचा संपूर्ण सेटही घेऊ शकता किंवा वेगवेगळी भांडी घेऊ शकता। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जर तुम्ही अस्मिता 12 हा कोड वापरला तर तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल।